नमस्कार. आपण सगळेच एका अशा जगात राहतोय नाही का, जिथे प्रत्येकजण धावपळीत आहे, सतत कसली तरी घाई, आणि या सगळ्या गोंधळात आपल्या अस्तित्वाचा खरा अर्थ तो कुठेतरी हरवून जातो. मग प्रश्न पडतो की मानवी जीवनाचा अंतिम उद्देश आहे तरी काय? चला, आज आपण याच गहन प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. मी सुद्धा एक प्रवासी आहे, फक्त थोड्या काळासाठी येथे आलो आहे. हे शब्द ऐकायला किती साधे वाटतात, बरोबर? पण यात या जीवनाचं संपूर्ण सार दडलेलं आहे. विचार करा, हे शब्द कोणी म्हटले असतील आणि का? यामागची गोष्ट समजली ना की आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. तर मग सुरुवात करू एक छोट्याशा गोष्टीने. ही एक अशी कथा आहे जी आपल्याला दाखवून देते की आपण अनेकदा किती मोठ्या भ्रमात जगत असतो. कल्पना करा, एक अमेरिकन प्रवासी खूप लांबून पोलंडला जातो. कशासाठी? तर तिथल्या एका प्रसिद्ध रबी हाफिज हाईम यांना भेटायला. आता एवढ्या मोठ्या जगप्रसिद्ध धर्मगुरूंचं घर म्हणजे कसं असेल? पण जेव्हा तो त्यांच्या खोलीत पोहोचतो तेव्हा त्याला धक्काच बसतो. खोलीत काय, तर फक्त पुस्तकं, एक छोटंसं टेबल आणि एक बाक. फर्निचरच्या नावावर दुसरं काहीच नाही. आता त्या प्रवाशाला राहावलं नाही. तो विचारतो, तुमचं बाकीचं फर्निचर कुठे आहे? त्यावर रब्बी शांतपणे उलट त्यालाच विचारतात, तुमचं कुठे आहे? प्रवासी म्हणतो, अहो, मी तर इथे फक्त एक पाहुणा आहे, एक प्रवासी. आणि मग रब्बी हसून म्हणतात, मी सुद्धा एक प्रवासी आहे. बघा, एका वाक्यात त्यांनी जीवनाचं किती मोठं सत्य सांगितलं. आणि हेच सत्य आपल्या सगळ्यांना लागू होतं. तर मग यातून महत्वाचा मुद्दा काय निघतो? तो हाच की आपण सगळेच या पृथ्वीवरचे प्रवासी आहोत. फक्त काही काळासाठी आलो आहोत. पण आपण करतो काय? आपण फर्निचर गोळा करण्यातच गुंतून जातो. म्हणजे भौतिक वस्तू, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी जमवण्यात इतके व्यस्त होतो की आपण इथे का आलोय, आपलं मूळ काम काय आहे हेच विसरून जातो. आपला सगळा मौल्यवान वेळ याच अनावश्यक गोष्टी जमवण्यात निघून जातो. अच्छा, मग जर हे फर्निचर गोळा करणं आपलं ध्येय नाहीये, तर मग खरं ध्येय आहे तरी काय? चला, आता दोन प्रकारच्या ध्येयांमधला फरक समजून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल की आपलं खरं कार्य काय आहे. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात ना दोन ध्येय असतात. पहिलं म्हणजे आजीविका ध्येय. सोप्या भाषेत सांगायचं तर पोट भरण्यासाठी, जगण्यासाठी पैसे कमावणं. आणि हो, हे गरजेचं आहेच, पण हे अंतिम ध्येय नाही. खरं आणि जास्त महत्त्वाचं ध्येय आहे पृथ्वी लक्ष, म्हणजे या पृथ्वीवर जन्माला येण्याचा आपला मूळ उद्देश पूर्ण करणं. आणि तो उद्देश काय आहे? तर आपल्या मनाला स्थिर, निर्मळ आणि प्रेमळ बनवणं. याचा अर्थ काय होतो माहितीये? आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी येतात, संकटे येतात, ती आपल्याला त्रास द्यायला येत नाहीत. नाही, उलट ती आपल्या मनाला अधिक मजबूत, अधिक स्थिर बनवण्यासाठी आलेली एक संधी असते, एक परीक्षा असते. आणि ज्यांच्या आयुष्यात असं मोठं पृथ्वी लक्ष असतं ना, ते अशा छोट्या मोठ्या घटनांनी अजिबात विचलित होत नाहीत. पण हे सगळं बोलायला सोपं आहे, नाही का? कधीकधी आयुष्य इतकं कठीण होऊन जातं की कसला उद्देश आणि काय सगळंच अशक्य वाटायला लागतं. मग अशा परिस्थितीत आशेचा किरण कसा शोधायचा? चला, हेच आपण एका खूप हृदयस्पर्शी कथेतून समजून घेऊया. एका स्त्रीची गोष्ट आहे. विधवा होते आणि तिचा एकुलता एक मुलगा अपंग. पतीचं निधन झालं होतं. मुलाची अवस्था बिकट होती. ती पूर्णपणे खचून गेली होती. तिच्यासाठी आशेचा एकही किरण शिल्लक नव्हता. तिला वाटू लागलं होतं की आता या जगण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. आणि अशाच एका निराशेच्या क्षणी, जेव्हा ती आपल्या आयुष्य संपवण्याचा विचार करत होती, तेव्हा तिचा लहान मुलगा तिच्याकडे बघून अगदी निरागसपणे म्हणाला, आई, मला जगातली सगळी बागबगीचे पाहायचे आहेत. फक्त एक वाक्य, पण ते शब्द तिच्यासाठी जणू संजीवनी ठरले. जरा विचार करा, जी स्त्री काही क्षणांपूर्वी आपलं आयुष्य संपवायला निघाली होती, तिला आता जगण्यासाठी एक प्रचंड मोठं कारण मिळालं होतं. आपल्या मुलाला जगातल्या सगळ्या बागा दाखवणं हेच तिचं पृथ्वी लक्ष बनलं. आणि या एका ध्येयाने तिला इतकी ताकद दिली की ती प्रत्येक संकटाला हस्तमुखाने सामोरी जाऊ लागली. तर मग यातून हे स्पष्ट होतं की एक उद्देश, एक ध्येय आपल्याला सगळ्यात कठीण परिस्थितीतूनही बाहेर काढू शकतं, आपल्याला शक्ती देऊ शकतं. पण मग या सगळ्याचा अंतिम टप्पा काय? मानवी जीवनाचा खरा अंतिम उद्देश काय आहे? चला, आता ते जाणून घेऊया. तर या स्रोतानुसार मानवी जीवनाचा अंतिम उद्देश या 3 सुंदर शब्दांमध्ये सामावलेला आहे: खिलना, खुलना आणि खिलना. खिलना म्हणजे काय? तर आपल्या आतल्या गुणांनी एखाद्या फुलासारखं फुलायचं. खुलना म्हणजे आपल्या क्षमतांच्या, आपल्या शक्यतांच्या सगळ्या पाकळ्या उडायच्या. आणि खेळणं म्हणजे या जीवनाकडे एक खेळ म्हणून बघायचं आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा. मग हे ध्येय मिळवायचं कसं? यासाठी काही सोप्या पायऱ्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, स्वतःला ओळखा. दुसऱ्यांशी तुलना करणं पूर्णपणे थांबवा. चमेलीचं फूल गुलाबासारखं बनायचा प्रयत्न करत नाही. त्याचा स्वतःचा सुगंध असतो.
तसंच प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं. दुसरी पायरी, आपल्या प्रवासाची इतरांशी तुलना करू नका. आणि तिसरी पण खूप महत्त्वाची गोष्ट, रोज सकाळी फक्त काही क्षण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. असं केल्याने संपूर्ण दिवसाला एक योग्य दिशा मिळते. बरं, ध्येय तर ठरवलं, पण त्यावर चालायला सुरुवात केली की मग येतात भीती आणि अडथळे. हाच तर सगळ्यात मोठा अडथळा आहे. मग या भीतीवर मात कशी करायची? चला ते पाहूया. इथे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. हा निसर्गाचा नियमच आहे. आपलं ध्येय जेवढं मोठं असतं ना, ते पूर्ण करण्यासाठी निसर्ग तेवढीच मोठी शक्ती आपल्याला पुरवतो. म्हणजे एक मोठं शक्तिशाली ध्येयच ते पूर्ण करण्याची ताकद स्वतःकडे आकर्षित करतं. त्यामुळे मोठं ध्येय ठेवायला कधीच घाबरायचं नाही. आता प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. मनातल्या मनात विचारा, जिंकण्याचा आनंद मोठा वाटतो की हरण्याची भीती मोठी वाटते? जर उत्तर जिंकण्याचा आनंद असं असेल तर मग जगातली कोणतीही शक्ती आपल्याला थांबवू शकत नाही. आणि जर उत्तर हरण्याची भीती असं आलं तर लगेच आपलं ते शक्तिशाली ध्येय आठवायचं, आपल्या जगण्याचा उद्देश आठवायचा. कारण एक मजबूत उद्देश, एक मोठं ध्येय हीच ती ऊर्जा आहे जी भीतीवर विजय मिळवते. त्याचं स्मरण केलं की कृती करण्याचं धैर्य आपोआप जागृत होतं आणि हेच ध्येय आपल्याला निर्भय बनवतं आणि आपलं जीवन खऱ्या अर्थाने सार्थक करतं.